चला, मागच्या ब्लॉग मध्ये आपण थेऊर चिंतामणीचं दर्शन घेतलं. तुम्ही मागचा ब्लॉग बघितलाच असाल ही अपेक्षा आहे. आणि आता आम्ही निघालोय अष्टविनायक यात्रेमधील रांजणगाव महागणपती येथे. मस्त थेऊरवरून रांजणगावला जायला हा रोड आहे. ह्या रोडने मी पहिल्यांदाच येतोय. बघूया रोड कसा आहे, काय रिव्ह्यू देतच राहील मी. चला मित्रांनो, आपण थेऊरवरून रांजणगावला येत होतो त्यावेळेस केसनंद गावातून केसनंद फाटा आलता. फाट्यावरून आपण राईट घेतला. डायरेक्ट आपण पुणे अहिल्यानगर आपण ह्या रोडला लागलो. आणि इथून आहे बघा केवळ 30 किलोमीटर रांजणगाव आहे. हा बघा, हा तर ओळखूच येईल तुम्हाला. इकडं आळंदी, तुळापूर वगैरे इकडे जातो रोड. जर आपलं रांजणगावचं लवकर दर्शन झालं तर आपण तुळापूरला पण जाऊया, जवळच तर आहे इथून. वाव, सुंदर असा रोड आहे. गाडी खूप चालवायला मज्जा येते. मित्रांनो, असा रोड, ऍडव्हेंचर बाईक, वेगळीच मज्जा आहे. आपलं आता 12-13 किलोमीटर राहिलं असेल रांजणगाव. मस्त रांजणगावला जाऊया. चांगली पार्किंग, व्यवस्थित जागा बघू, गाडी लावू आपण आणि दर्शनाला जाऊया. इथं पण आपल्याला दर्शनाला गर्दी भेटू नये, कारण की सॅटरडे असल्यामुळं सुट्टीचा दिवस आहे. एखाद्या वेळेस गर्दी भेटूही शकते. हॅलो मित्रांनो, आपण पोहोचलोय रांजणगावला. बाईक लावण्यासाठी आहेत भरपूर जागा. इथं मध्ये घालूया आपण बाईक. इथून युटर्न तर भला दिला लांब. बघूया. मित्रांनो, आपण पोहोचलोय रांजणगावमध्ये. ही आहे पार्किंग. गाडी लावली आपली व्यवस्थित. श्री क्षेत्र रांजणगाव गणपती. हे महागणपतीचं स्वरूप आहे. गर्दी नाही आहे इथं, पण बघताना तर वाटा नाही. इकडं गार्डन आहे मित्रांनो. इथं पार्किंग लावायची. गार्डनमध्ये पण तुम्ही बसू शकता, आराम करू शकता. चला, प्रसाद वगैरे घेऊया. बघा मित्रांनो, मस्त मस्त हार आहेत, फुलं आहेत एकदम. चला, गर्दी तर इथं पण नाही मित्रांनो. मध्येच बघूया किती गर्दी किती नाही. नवसाला पावणारा महागणपती नुकतंच दर्शन करून बाहेर आलोय. बिलकुलही गर्दी नव्हती, सगळं मोकळंच. काय को महागणपती हा सर्वात शक्तिशाली गणपती मानला जातो अष्टविनायकापैकी. आणि आमचे दर्शन मस्त झाले. तिथं नवसाला पावणारा गणपती. अर्धा एक तासातच दर्शन झाले. एकदम पण 25 मिनिटामध्ये झाले. सकाळी सकाळी जर तुम्ही आले तर गर्दीच भेटत नाही मित्रांनो. रांजणगाव महागणपतीची कमान. लगेच कमानीच्या बाजूला इथं पार्किंग आहे मित्रांनो. इथं टू व्हीलर लावू शकता तुम्ही. 10 रुपये घेतात टू व्हीलरचे. इथं भक्तिनिवास वगैरे राहायला पण सोयी सगळी. 25 ते 30 मिनिटामध्ये दर्शन होते. गर्दी नाही आज 3 जानेवारी. चला मित्रांनो, आताच महागणपती रांजणगाव दर्शन करून नुकतंच निघालो. हे बघा लेफ्ट साईडला मंदिर. एकदम मस्त. इथं तर 25 मिनिटात दर्शन झालं. वा, सकाळी सकाळी आलेलेचे फायदे. खूप चांगलं वाटलं दर्शन करून. मित्रांनो, रांजणगाव गणपती तिथं गार्डन वगैरे सगळे, पार्किंगला व्यवस्था आहे. तुम्ही आरामशीर गाडी लावून आरामशीर बसू शकता, दर्शन करू शकता. चला, अष्टविनायकापैकी 4 गणपती झालेत. आता राहिलेत 4. आज दुपारचे वाजले 1. परंतु जे राहिलेत ते खूप इथून 100 किलोमीटर लांब आहेत. त्यामुळे ते आता तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटतील. आज रांजणगाव महागणपतीचं दर्शन करून आता निघालोय
पुढच्या डेस्टिनेशनवर. आणि पुढं काय हे बघण्यासाठी प्लीज यूट्यूबला व्लॉग बघा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, कमेंट करा. चला तर मित्रांनो, आता पुढच्या डेस्टिनेशनवरती पोहोचतोय नेमकं. चला, बाय बाय.